सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. सो आजच्या या सेशनमध्ये, आजच्या या टॉपिकमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. सो या टॉपिकमध्ये आपण न्यू आणि सगळ्यात जास्त ग्रेटेस्ट टॉपिक जो आहे फार्मास्युटिक्सचा, जो टॉपिक सगळ्यात जास्त वेटेज घेतो टीचिंगमध्ये आणि सगळ्यात जास्त वेटेज घेतो क्वेश्चन्समध्ये पण. सो दॅट इज कॉल्ड टॅबलेट अँड कॅप्सूल्स. सो टॅबलेट आणि टॅबलेटचे 3 डिव्हिजन. ओके, सो टॅबलेट हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये ऑलमोस्ट जवळपास एव्हरीथिंग हा या ठिकाणी इन्क्लुडेड केलेले आहेत. सो टॅबलेटच्या टॉपिकचे राईट, सो हा सगळ्यात जास्त कन्व्हेन्शनल डोसेस फॉर्म आहे. वाय इट इज कन्व्हेन्शनल? सो या ठिकाणी याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत, हे ॲडव्हान्टेजेस खूप जास्त कॉमन आहेत. सो इझी टू टेक, इझी टू ॲडमिनिस्टर, इझी टू हँडल. यस, इट इज हॅव्हिंग द मोर स्टेबिलिटी. सो आपल्याला माहित आहे, वेन एव्हर यू आर रायटिंग द सेमिस्टर एक्झामिनेशन, so we are going to write the advantages unlimitedly, right? so भरपूर जास्त ॲडव्हान्टेज आपण एका खाली एक लिहित असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये सगळे ॲडव्हान्टेज अपोज करून या ठिकाणी आपण डिसॲडव्हान्टेज मध्ये घेत असतो. ओके, सो इट डझंट रिक्वायर एनी मेडिकल टर्मिनॉलॉजी. सो इट इज इझी टू अँड यस, इट इज हॅव्हिंग मोर स्टेबिलिटी. सो ह्या बऱ्यापैकीच्या ॲडव्हान्टेजला कन्सिडर करता सो टॅबलेट असा कन्सिडर केला गेलेला आहे की सगळ्यात जास्त हा तुमचा यस मोर दॅन 70% ड्रग हे तुमचे टॅबलेट डोसेस फॉर्ममध्ये आहेत. राईट, मोर दॅन 70% ड्रग हे तुमचे कोणत्या डोसेस फॉर्ममध्ये आहेत? टॅबलेट डोसेस फॉर्ममध्ये आहेत. राईट, लक्षात ठेवा. सो या टॅबलेटला किती वेळी क्लासिफाय केलं जाईल? ओके, सो टॅबलेटला किती वेळी क्लासिफाय केलं जाईल? सो व्हॉट आर द सेक्शन्स? आणि हे सेक्शन्स आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो टॅबलेटचा फर्स्ट सेक्शन आहे, सो दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. ओके, सो एक्सिपियंट, सो याच्या आधी बेसिक सेक्शन असेल, सो दॅट इज कॉल्ड इंट्रोडक्शन. ओके, सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ टॅबलेट्स? व्हॉट आर द बेसिक ॲडव्हान्टेज? सो व्हॉट इज मीन बाय डबल लेअर टॅबलेट? व्हॉट इज मीन बाय एंडरिक कोटेड टॅबलेट? व्हॉट इज मीन बाय शुगर कोटेड टॅबलेट? अँड वन्स वी फिनिश विथ द कॅप्सूल आणि टॅबलेट, सो यू विल रिअलाइज की आता मला सुटिक्स यायला चालू झाले. राईट, कारण आपल्याला तो सायकोलॉजिकल फील आहे की ड्रग डिस्कवरी चालू केली, अरे सुटिक्स म्हणून सरांनी काय शिकवलं. राईट, सो आपल्याला समजतं की टॅबलेट आणि कॅप्सूल हे आपले बॅकबोन आहेत सुटिक्सचे. सो फर्स्ट सेक्शन आहे, सो दॅट इज कॉल्ड एक्सिपियंट. सो एक्सिपियंट मध्ये एव्हरीथिंग, यामध्ये तुमचे फर्स्ट वन तुमचे डायल्युएंट असतील, यामध्ये तुमचे डिसइंटिग्रेंट असतील, त्यामध्ये तुमचे बाइंडर असतील, त्यामध्ये तुमचे लुब्रिकंट असतील, त्यामध्ये तुमचे सो फ्लेवरिंग एजंट असतील, त्यामध्ये तुमचे या ठिकाणी सो स्वीटनर असतील. राईट, सो त्यामध्ये तुमचे या ठिकाणी अँटी ऑक्सिडंट असतील, त्यामध्ये तुमचे प्रिझर्वेटिव्ह असतील. सो दिज आर द यस, सो डिसइंटिग्रंट आपण घेतले, याच्यासोबत तुम्ही या ठिकाणी सुपर डिसइंटिग्रंट पण घेऊ शकता. सो दिज आर द यस लुब्रिकंट, यस ग्लायडंट, राईट, अँड अँटी ॲढेरंट. सो दिज आर द एक्सिपियंट, जे एक्सिपियंट आपण या ठिकाणी टॅबलेट्समध्ये घेणार आहोत. आणि हे एक्सिपियंट, राईट, सो हे एक्सिपियंट तुम्हाला समजताय की हे एक्सिपियंट सेम लेवलला याचे प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आहेत. वी हॅव मोर दॅन 10 टाइप्स ऑफ स्वीटनर, वी हॅव मोर दॅन 5 टाइप्स ऑफ द डिसइंटिग्रंट, सो वी हॅव मोर दॅन 4 टाइप्स ऑफ सुपर डिसइंटिग्रंट जे कॉमनली यूज करतोय आपण. सो व्हॉट आर देअर कॉन्सन्ट्रेशन? Right, what are their concentration? What are the brand names for this excipient? Okay, so याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? सो एक्सिपियंट मध्ये एनी या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? पहिला बीट इंटरॅक्शन. सो एक्सिपियंट मध्ये काही इंटरॅक्शन्स आहेत का? फॉर एक्झाम्पल तुमचं मायलड रिएक्शन आहे. फॉर एक्झाम्पल इंटरॅक्शन बिटवीन द टाल्क अँड आयर्न कंटेनिंग टॅबलेट्स आहेत. फॉर एक्झाम्पल द इंटरॅक्शन बिटवीन द टेट्रासायक्लिंग अँड द सो हा तुमचा एक डायल्युएंट आहे, दॅट इज कॉल्ड डाय कॅल्शियम फॉस्फेट. या दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे. सो इज देअर एनी इंटरॅक्शन इन एक्झिस्टेड इन दिस एक्सिपियंट विथ द टॅबलेट? सोबत याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द, प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज तुम्हाला काढावं लागतील. याचं मॉइश्चर कंटेंट किती आहे, सो याची फ्लो प्रॉपर्टी किती आहे, सो याची हायग्रोस्कोपी कशी आहे, याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे. सो बऱ्यापैकी, सो दोज हु आर इम्पॉर्टंट, बऱ्यापैकी जे इम्पॉर्टन्स आहेत, सो त्याच्या या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज पण बघतो. सोबत या ठिकाणी आपल्याला या एक्सिपियंटचे काय बघायचे आहेत? ब्रँड नेम अँड देअर कॉन्सन्ट्रेशन. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ब्रँड नेम अँड देअर कॉन्सन्ट्रेशन, सो हे आपल्याला एक्सिपियंटच्या अंडरमध्ये बघायचं आहे.
ओके, सो इथपर्यंत आपण बघू शकतो याच्या ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्सनी आणि याच्या इफेक्ट्सनी काय इफेक्ट्स असतील तुमच्या फॉर्म्युलेशन अप्रोच वरती. सो इफ आय एम ऍडिंग द मोर अँड मोर लुब्रिकंट, लक्षात ठेवा, सो लुब्रिकेशन जर मी या ठिकाणी खूप जास्त ऍड करत असेल, सो लुब्रिकंट, व्हॉट इज द रोल ऑफ लुब्रिकंट? So it is responsible for the decrease the friction between the die and the surface of tablet. हे माहित आहे तुम्हाला. But what is the disadvantage of the lubricant? So lubricant responsible for the increasing so dissolution time. Yes, लक्षात ठेवा. So हे तुम्हाला समजतंय, dissolution time हा वाढवतो. बघा मी काय शिकवते सध्या. So we are going to deal with the very important topic, so that is called tablet, and which is very major portion from the pharmaceutics. We have started with the major sutics. So major sutics मधला हा फर्स्ट टॉपिक आहे, that is called tablet. So याच्यामधला फर्स्ट सेक्शन असेल, so that section is called as excipient, and excipient it is not the section, it is one topic, one chapter in the Lachman. हा सेपरेट एक टॉपिक आहे, हा सेपरेट एक या ठिकाणी सो तुमचा सेक्शन आहे. ओके, चला, सो नेक्स्ट वे आहे, सो नेक्स्ट सेक्शन जो असेल टॅबलेट मधला, सो दॅट इज कॉल्ड सो मॅन्युफॅक्चरिंग. या ठिकाणी तुमचे अप्रोचेस असतील, मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी प्रोसेस असतील. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर. हा सेकंड सेक्शन असेल आपला, राईट. सो याच्यामध्ये वेट ग्रॅन्युलेशन आलं, ड्राय ग्रॅन्युलेशन आलं, टॅबलेट पंचिंग आली, सो कॉम्प्रेशनची सायकल आली, इजेक्शन काय असतं याच्यानुसार तुम्हाला समजेल की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द एक्सिपियंट, और व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द ग्रॅन्युल्स ऑन द फ्लो प्रॉपर्टी. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द फ्लो प्रॉपर्टी ऑन द वेट व्हेरिएशन. सो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण क्लिअर करून घेऊ, आणि जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला समजेल की आपण काय बघतोय. आणि थर्ड जो सेक्शन आहे या टॅबलेट मध्ये, सो त्या थर्ड सेक्शन इज कॉल्ड ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स. ओके, सो याच्यामध्ये दोन प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहेत. सो एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे जो या ठिकाणी सो प्रोसेस ओरिएंटेड आहे, सो प्रोसेस ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स. अँड सेकंड वन आहे, सो दॅट इज कॉल्ड प्रोडक्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स, जे की तुमच्या केमिकल रिएक्शन्समुळे होऊ शकतात, इनकॉम्पॅटेबिलिटीमुळे या ठिकाणी होऊ शकतात. ओके, सो दिस इज द सेकंड वे टू लर्न द टॅबलेट. सो दॅट इज कॉल्ड मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स, as well as the remedies of the manufacturing defects. Very important, right? So या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये असेच क्वेश्चन येतील. सो व्हॉट इज मीन बाय लॅमिनेशन्स. ओके, सो लॅमिनेशन म्हणजे काय. सो व्हॉट इज मीन बाय चिपिंग, और व्हॉट इज मीन बाय कॅपिंग. व्हॉट इज मीन बाय पिकिंग. व्हॉट इज मीन बाय स्टिकिंग. व्हॉट इज मीन बाय मोटलिंग. ऐकले कधी. very important. GPAT 2020 क्वेश्चन, GPAT 2017 क्वेश्चन. ओके, सो मोटलिंग काय असते आणि वेअर इट इज. करेक्ट. सो या ठिकाणी आपण हे बघू शकतो. सो दीज आर द मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स. सो इफ यू आर गेटिंग द टॅबलेट, इट इज लाईक दिस. सो ब्रेक डाउन फ्रॉम द टू सिमेट्रिकल डोसेस पार्ट, दिस इज कॉल्ड लॅमिनेशन. सो इफ इट इज लाईक दिस, ओके, सो लक्षात घ्या, दिस इज कॉल्ड कॅपिंग, पिकिंग, स्टिकिंग. हे शिकायला पाहिजे. आणि हे असं समजून घ्या, हा टॉपिक फक्त जीपॅट साठी नाही शिकायचा आहे, राईट. सो हा टॉपिक फक्त जीपॅट साठी नाही शिकायचा आहे. सो तुम्हाला हा टॉपिक लर्न करायचा आहे, सो टू सर्वायवल रेट साठी, राईट, टू सर्वाइव्ह द इंडस्ट्री. आणि हे इंडस्ट्री ओरिएंटेड प्रोग्रामच आहे आपला. ओके, सो लक्षात घ्या, या ठिकाणी आपण हा जो टॅबलेट टॉपिक आहे, या टॅबलेट टॉपिकचे एव्हरीथिंग सो हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत. लक्षात घ्या. सो मोटलिंग, स्टिकिंग, पिकिंग, एव्हरीथिंग हे तुमच्यापर्यंत येऊन जाईल. सो नेक्स्ट जो बीट असेल, नेक्स्ट बीट आहे तुमचा, सो दॅट इज कॉल्ड, याच्यामध्येच इन्क्लूड करून घ्या, सो दॅट इज कॉल्ड इव्हॉल्युशन. सो इव्हॉल्युशन्स हे अजून जास्त इम्पॉर्टंट आहे. सो इव्हॉल्युशन मध्ये सो तुमच्या जेवढ्या काही टेस्ट आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या टेस्ट आहेत, ऑफिशियल टेस्ट आहेत आणि अनऑफिशियल टेस्ट आहेत. सो डिसइंटिग्रेशन टाइम, डिझोल्युशन टाइम, फ्रायबिलिटी. सो या ठिकाणी साईज अँड शेप, ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स, सोबत या ठिकाणी वेट व्हेरिएशन असेल, तुमचे आसे असतील. सो ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या कोणत्या आहेत. सो दिस ऑल द टेस्ट हे तुमच्या या ठिकाणी फ्रेम केले जातात अंडर द इव्हॉल्युशन पार्ट. सो हे इव्हॉल्युशन्स
हा तुमचा या ठिकाणी हा थर्ड सेक्शन मध्येच कन्क्लूड केलेला आहे. राईट, हार्डनेस पण तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. ओके, सो दिस इज हाऊ हे टॅबलेट जो टॉपिक आहे हा टॅबलेट टॉपिक सो एवढ्या सेक्शन मध्ये याला क्लासिफाय केलं गेलेलं आहे. ओके, सो याच्यामधला जो फर्स्ट सेक्शन आहे सो दॅट सेक्शन इज कॉल्ड ॲज अ एक्सिपियंट, हे आपण चालू करणार आहोत. बट बिफोर दॅट सो विल डिस्कस द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ टॅबलेट. सो हेडिंग टाका या ठिकाणी. सो दॅट इज कॉल्ड इंट्रोडक्शन टू सो टॅबलेट डोसेस फॉर्म. यस, फर्स्ट हेडिंग तुम्ही देऊ शकता. सो दॅट हेडिंग इज कॉल्ड ॲज राईट इंट्रोडक्शन टू टॅबलेट डोसेस फॉर्म. ओके, चलो, सो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सो या ठिकाणी इंट्रोडक्शन म्हणजे काय की टॅबलेट डोसेस फॉर्म हा काय आहे आणि कशासाठी असतो. यस, सो टॅबलेट डोसेस फॉर्म तुम्हाला माहित आहे. सो हे एक या ठिकाणी हा कोण आहे. सो इट इज द युनिट सॉलिड डोसेस फॉर्म आहे. राईट, लक्षात ठेवा. सो युनिट सॉलिड डोसेस फॉर्म आहे जो ऍडमिनिस्टर केला जातो या ठिकाणी ओरल रूटनी. सो ओरली दिला जातो. सो विच इज हॅव्हिंग द गुड डिझोल्युशन टाइम, सो डिसइंटिग्रेशन टाइम, सो डिझोल्युशन टाइम अँड गुड ओरल ॲब्झॉर्प्शन. यस, लक्षात ठेवा, ओरल ॲब्झॉर्प्शन रेट अँड विच इज टोटली डिपेंड ऑन द एक्सिपियंट. ओके, सो यस, आर यू गेटिंग माय पॉइंट. सो लक्षात घ्या, हा एक युनिक सॉलिड डोसेस फॉर्म आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द टू कंपाऊंड. एक आहे तुमचा एपीआय and second one आहे that is called excipient. So what is the role of excipient? आपल्याला हे पण बघायचंय. मी परत सांगतोय, सेशन्स कुणीही मिस आउट करायचे नाहीये. सो इफ यू मिस द सेशन सो तुमचा टॅबलेटचा फ्लो या ठिकाणी रॉंग होईल एवढं मात्र नक्कीच आहे. समजते सगळ्यांना. ओके, सो एव्हरीवन रिक्वेस्टेड टू प्रेझेंट द सेशन. ओके, सो या ठिकाणी हे पॉइंट्स क्लिअर करून घ्या. सो एपीआय प्लस एक्सिपियंट. सो या ठिकाणी तुम्हाला माहित आहे एपीआय हा तुमचा असा कंपाऊंड आहे विच इज ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर द फार्माकोलॉजिकल इफेक्ट. सो फार्माकोलॉजिकल इफेक्ट तर यांनी दाखवला, देन वाय वी नीड टू ऍड द एक्सिपियंट. राईट, सो वाय वी नीड टू ऍड द एक्सिपियंट बिकॉज आपण ज्या वेळेला सांगतो की इट इज सॉलिड युनिट डोसेस फॉर्म. यस, लक्षात घ्या, हा कोणता डोसेस फॉर्म आहे. हा तुमचा सॉलिड युनिट डोसेस फॉर्म आहे. सो इट इज हॅव्हिंग द सम फिजिकल स्ट्रक्चर. राईट, सो आपल्याला समजते इट इज हॅव्हिंग फिजिकल स्ट्रक्चर आहे. सो या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला समजतंय की हे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी हँडल करू शकतो. हे स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसू शकतंय. सो व्यवस्थित याचा या ठिकाणी गोष्टी आहेत. पण हे कशामुळे आहेत. सो हा जो बल्क आहे हा बल्क कुणामुळे आहे. याचा जो कलर आहे हा कलर कुणामुळे आहे. याची जी ओडर आहे ही ओडर कुणामुळे आहे. सो याचे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत या ठिकाणी डिझो डीटी हे कुणामुळे आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द रोल ऑफ एक्सिपियंट. बट हे मात्र क्लिअर करा. सो द एक्सिपियंट हे तुमचे कोण असतात. एक्सिपियंट इज अ फार्माकोलॉजिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड. यस, हे कोणते कंपाऊंड्स आहेत. फार्माकोलॉजिकल इनऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. दे डझंट हॅव एनी फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. लक्षात ठेवा. सो या ठिकाणी सो प्रगती म्हणते की सर विथ और विदाउट डोसे तुमचे एक्सिपियंट. सो लक्षात घ्या प्रगती, एक गोष्ट माइंड मध्ये क्लिअर करून घ्या. सो विदाउट एक्सिपियंट वी कांट गिव्ह द एपीआय. सो प्लीज कीप इन युअर माइंड विथ एक्सिपियंट ओनली. विदाउट एक्सिपियंट असं शक्य नाही आहे. सो तुम्ही कधी बघितलंय विदाउट एक्सिपियंट एखादी डोसेस फॉर्म या ठिकाणी बनवला जातो. शक्यच नाही आहे. सो देर इज यस. सो विदाउट एक्सिपियंट आपण या ठिकाणी याला देऊ शकतच नाहीये. सो विथ एक्सिपियंटच या ठिकाणी हा दिला जातो. सो इफेक्टिव्हली ऍडमिनिस्टर होण्यासाठी, इफेक्टिव्हली या ठिकाणी ब्रेक होण्यासाठी, इफेक्टिव्हली या ठिकाणी तुमचा डिझॉल्युशन होण्यासाठी आणि इफेक्टिव्हली या ठिकाणी तुमचा अब्झॉर्प्शन होण्यासाठी. सो एक गोष्ट क्लिअर करून घ्या सगळ्यांनी. सो जीपॅट 2021 मध्ये there is one question on the bioavailability. So which of the following excipient responsible for the bioavailability? सो त्या क्वेश्चनला या ठिकाणी तुम्हाला दिलं गेलेलं होतं डिझोल्युशन हे त्याचं आन्सर होतं. सो दिस इज युअर स्टमक. सो आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की एक्सिपियंटचा काही डोस असतो. येस, एक्सिपियंटचे डोस असतात. एक्सिपियंट पण तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार यूज करता येत नाहीत. सो देर इज डेली वन इनटेक एक्सिपियंट इंडेक्स. ज्या इंडेक्सनुसारच तुम्हाला एक्सिपियंट वापरावं लागतात. समजून घ्या, एखादे टॅबलेट आहे, एखाद्या टॅबलेटचा रोल असतो की या टॅबलेटला या ठिकाणी डिसइंटिग्रेट करणे आणि याचं सोल्युशन मध्ये कन्व्हर्जन करणे. पण आपल्याला हे समजून घ्यायचंय
की आपल्या बॉडीमध्ये ज्या वेळेला आपण रेट सांगतो ऍब्झॉर्प्शनचा आणि या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन दाखवतो, हे ऍब्झॉर्प्शन एक्सिपियंटचं पण होतं का रे? हे ऍब्झॉर्प्शन एक्सिपियंटचं पण होतं का? की हे ऍब्झॉर्प्शन फक्त आणि फक्त फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतो त्याचंच असतं, एपीआयचंच असतं? सांगा मला. सो एक्सिपियंट या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन होतात का? नाही. सो लक्षात ठेवा, या ठिकाणी जे तुमचे जे येणारे कंपाऊंड्स आहेत, सो मेजरली तुम्ही सांगू शकता की या ठिकाणी फक्त एपीआय येतो जो तुमचा या ठिकाणी फ्री फॉर्म मध्ये असतो. समजतं इथपर्यंत? लक्षात ठेवा. सो हा जो तुमचा जो काही टॅबलेट डोसेस फॉर्म आहे, या टॅबलेट डोसेस फॉर्मचे डेफिनेशन बघत असताना आपण एवढे बीट या ठिकाणी क्लिअर करत आहोत. सो हॅव्हिंग द गुड ओरल ऍब्झॉर्प्शन, डीटी चांगला आहे, डिझोल्युशन रेट चांगला आहे, ऍब्झॉर्प्शन ठीक आहे, सो विल गेट द गुड बायो अवेलेबिलिटी अँड अशा डोसेस फॉर्मला या ठिकाणी आपण म्हणतो टॅबलेट. आणि हे टॅबलेट कन्व्हेन्शनल डोसेस फॉर्म का आहे? बिकॉज फर्स्ट प्रॉपर्टी लिहून घ्या. सो वी कॅन increase the stability of the dosage forms by conversion into the liquid dosage form into the solid dosage form. हा पहिला पॉइंट या ठिकाणी झाला, राईट. सो ज्या पॉइंटला आपण मागच एकदा कन्सिडर केलेला आहे, ज्या पॉइंटला आपण या ठिकाणी ऑलरेडी एकदा क्लिअर करून ठेवलेला आहे. ओके, सो समजते सगळ्यांना? फर्स्ट वन, सो स्टॅबिलिटी एनहान्समेंट या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. सेकंड वन आहे बघा, सो जो तुमचा इझी आहे, इझी टू ऍडमिनिस्टर. सो या टॅबलेट डोसेस फॉर्म साठी कुणाची गरज आहे का? नाही, राईट. सो एक याचा डोसेस फॉर्म आहे, राईट. सो याची स्टॅबिलिटी आहे, राईट. सो त्यानुसार या ठिकाणी थर्ड वन आहे, सो इट इज लेस टॉक्सिक ॲज कम्पेअर टू द, राईट. So it is having less toxicity as compared to the parenteral dosage form. Yes, लक्षात ठेवा, as compared to the IV. Yes, एखादा कंपाऊंड आहे जो कंपाऊंड IV ने दिला गेला आणि एक कंपाऊंड आहे जो तुमचा ओरली दिला गेला, आणि बोथ ए कंपाऊंड आणि बोथ बी कंपाऊंड रिस्पॉन्सिबल फॉर द हायपर सेन्सिटिव्हिटी. सो एक पॉइंट क्लिअर करून घ्या. The rate of hypersensitivity is more for the IV route as compared to the oral route because IV route मध्ये absorption phase या ठिकाणी absent आहे. कळते का सगळ्यांना? समजतंय? हे सगळ्यांना ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. याचे पूर्ण टॉपिक्स या ठिकाणी तुमचे क्लिअर आहेत. ओके, सो पुढचा जो या ठिकाणी पॉइंट आहे तुमच्या टॅबलेटचा, सो याच्यामध्ये आपण सांगू शकतो की याच्यामध्ये एक सगळ्यात जास्त एक इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज आहे. सो दॅट इज कॉल्ड फर्स्ट पास इफेक्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज आहे, दॅट इज कॉल्ड फर्स्ट पास इफेक्ट. सो अजून एक आहे, सो दॅट इज कॉल्ड स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन, राईट. सो हा पण एक या ठिकाणी इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज आहे, राईट. सो या ठिकाणी द अब्झॉर्प्शन इट इज डिपेंड ऑन द डिग्री ऑफ आयोनायझेशन अँड डिग्री ऑफ अनआयोनायझेशन, हे पण आपल्याला बघावं लागेल. So we have to consider the pH of medium and we have to consider the right pK value of the compound. So ह्या दोन्हीच्या दोन्ही पॉइंट्स या ठिकाणी क्लिअर करून घ्या. सो these are the disadvantage which is there with the tablet. सो अजून खूप जास्त डिसएडव्हान्टेज तुम्ही याला ऍड करू शकता. सो ते डिसएडव्हान्टेज तुम्हाला या ठिकाणी समजून येतील. ओके, सो इथपर्यंत काही डाऊट आहे का? सांगा मला. ओके, सो या सगळ्या पॉइंट्सला आपण सांगू शकतो की टॅबलेट आणि कॅप्सूलचं कंपॅरिझन ओव्हर द लिक्विड डोसेस फॉर्म या ठिकाणी आपण क्लिअर केलेलं आहे. सो अजून एक इम्पॉर्टंट याचा डिसएडव्हान्टेज आहे की सो वेनेवर यू आर कमिंग टू द इन्फंट और वेनेवर यू आर कमिंग टू द चिल्ड्रन, सो या ठिकाणी आपण हे टॅबलेट डोसेस फॉर्म सुटेबली देऊ शकत नाहीत. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक इम्पॉर्टंट या ठिकाणी हा डोसेस फॉर्म आहे. ओके, सो इझी टू ट्रान्सपोर्ट या ठिकाणी सोबत आहे. ओके, राईट. सो दीज आर द इमर्जन्सी केसेस मध्ये देऊ शकत नाही. सो अनकॉन्शियस पेशंटला पण या ठिकाणी तुम्ही हे डोसेस फॉर्म देऊ शकत नाही. सो हे पण तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. जनरल आणि या ठिकाणी तुमचे बाकीचे पॉइंट्स आहेत. सो तुम्ही हे सगळे बीड्स क्लिअर करू शकता. अजून तुम्हाला माहित आहे एखादा पर्सन असेल जो गॅस्ट्रायटिस पासून या ठिकाणी सफर करतोय, सो गॅस्ट्रायटिसच्या कंडिशन मध्ये पण हा तुमचा दिला जात नाही. ओके, सो या ठिकाणी हे पॉइंट्स क्लिअर करून घ्या. सोबत या ठिकाणी एखादा पेशंट आहे जो कंटिन्युअसली वॉमिटिंग करतोय, त्या पेशंटला दिला जात नाही. असे बरेच तुमचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज या ठिकाणी आहेत. सो जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युलेशन अप्रोचचे जर डिसएडव्हान्टेज बघितले, सो अप टू हिअर द पेशंट रिलेटेड डिसएडव्हान्टेज होते. सो या ठिकाणी फॉर्म्युलेशन रिलेटेड डिसएडव्हान्टेज जर बघितले, सो दॅट इज कॉल्ड लो कंप्रेशन ॲबिलिटीचे कंपाऊंड्स आहेत.
सो लो कंप्रेशन ॲबिलिटी, सो लो कंप्रेसिबिलिटी, फॉर एक्झाम्पल लाईट केओलिन, हे कंपाऊंड या ठिकाणी दिले जात नाहीत, किंवा जर ते दिले जात असतील तर ते डायरेक्ट कॉम्प्रेशनने दिले जात नाहीत. सो डायरेक्ट कॉम्प्रेशन जी मेथड आहे या ठिकाणी पेलेट्स फॉर्मेशनची, हे डायरेक्ट कॉम्प्रेशनने हे दिले जात नाहीत. वी नीड टू गो फॉर द फर्स्ट वन, वेट या ठिकाणी ग्रॅन्युलेशन. सो हा त्याचा रिमेडीज आहे. ओके, सो लक्षात ठेवा या फॉर्म्युलेशन अप्रोचेस मध्ये पहिला अप्रोच या ठिकाणी तुम्हाला मी क्लिअर केला. सो ज्याची लो कॉम्प्रेसिबिलिटी आहे, सो त्या कंपाऊंडची टॅबलेट फॉर्म करणं, सो इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टास्क, आणि त्या कंपाऊंडला या ठिकाणी म्हणून दिलं जात नाही. ओके, सो सोबत सोबत ज्यांचा या ठिकाणी जो कंपाऊंड सो ड्रग विथ द सो पुअर वेटिंग ॲबिलिटी, सो असे ड्रग आहे त्यांची वेटिंग ॲबिलिटी खूप जास्त पुअर आहे, ते पण ड्रग याच्याने दिले जात नाहीत. सो ड्रग विथ द स्लो डिझोल्युशन प्रॉपर्टी, सो असे ड्रग ज्यांची डिझोल्युशन प्रॉपर्टी खूप स्लो आहे. ओके, सो या ठिकाणी हे पॉइंट्स क्लिअर करून घ्या. राईट, सो या सगळ्या बीट्सला या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की व्हॉट आर द डिसएडव्हान्टेज. ओके, सो सगळे डिसएडव्हान्टेज तुमच्या समोर या ठिकाणी मी क्लिअर करत आहे. सोबत सोबत असे कंपाऊंड जे सगळ्यात जास्त बिटर टेस्ट आहेत, सो आपण याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट्स ऍड करू शकतो. यस, अशा प्रकारचे डिसएडव्हान्टेजला आपण मॉडिफाय करू शकतो. सो असे कंपाऊंड्स आहेत ज्यांची या ठिकाणी सो ऑब्जेक्शनेबल या ठिकाणी ऑर्डर आहे. ओके, सो ऑर्डर या ठिकाणी यांची खूप जास्त खराब आहे. सो हे पण आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. राईट, सो असे डोसेस फॉर्म आहेत या ठिकाणी. सो दोज हु आर सो मॉइश्चर सेन्सिटिव्ह डोसेस फॉर्म आहेत. सो एखादी इफर्वेसंट टॅबलेट असते, तुम्हाला माहित आहे इफर्वेसंट टॅबलेट जे असते सगळ्यात जास्त मॉइश्चर सेन्सिटिव्ह असते. सो वेनेवर द मॉइश्चर कमिंग टू द कॉन्टॅक्ट ऑफ द इफर्वेसंट टॅबलेट, तो इफर्वेसंट टॅबलेटचा जो काही एपीआय आहे, हा एपीआय इमिडिएटली तो डिझोल्युशन स्टेट मध्ये जायला चालू करतो. So this is the inactivation, or this is called as physical incompatibility, and that is the only reason effervescent tablet हे तुमचे या ठिकाणी पॅकिंग याची सगळ्यात जास्त क्लिअर असते. ओके, सो effervescent टॅबलेट, राईट, सो हे जे टॅबलेट्स आहेत या टॅबलेटची पॅकेजिंग हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. ओके, सो इथपर्यंत आपण या ठिकाणी क्लिअर करत आलेलो आहोत. सो हे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज तुमचे या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत. चलो, सो लेट्स बिगिन विथ द अजून एक इम्पॉर्टंट इंट्रोडक्टरी पार्ट आहे याच्यामध्ये. सो या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याचं टाइप्स ऑफ टॅबलेट. सो तुम्ही असं पण म्हणू शकता, सो यू कॅन से लाईक दिस, द क्लासिफिकेशन ऑफ टॅबलेट. सो वेन एव्हर यू वॉन्ट टू अंडरस्टँड द टॉपिक दॅट इज कॉल्ड टॅबलेट, सो माझी इन्श्युरिटी एवढी आहे की इफ यू फॉलो द सेशन्स, सो यू नॉट गेट मोर दॅन 2% ॲडिशन. सेकंड थिंग, इफ यू फॉलो द सेशन्स, so you will not require more than 2 hours to revise, so to prepare your own notes. And if you follow the sessions, so you will not require more than 1 hour to revise the entire tablet at the end of this topic. So within 1 hour तुम्ही एवढा मोठा टॉपिक या ठिकाणी कव्हर करू शकता, जो तुम्हाला 5 ते 6 दिवस घेणार आहे टीचिंग साठी. ओके, 1 तास हा तुमचा रिव्हिजन साठी जाऊ शकतो फक्त. ओके, चला, सो या ठिकाणी फर्स्ट टाइप ऑफ टॅबलेट मध्ये, so that is first type, that is called oral tablet. Okay, so first topic या ठिकाणी लिहून घ्या. so that is called oral tablet. so oral tablet मध्ये, yes, so first one आहे that is called uncoated tablet. yes, first one uncoated tablet. so this is also called as a, right, so compressed tablet. so already सगळेच टॅबलेट हे compressed असतात. ओके, पण लक्षात ठेवा, सो compressed घ्यायचं असेल तर घेऊ शकता, अदरवाइज हा वर्ड एकाच टॅबलेट साठी सुटेबल नाही आहे. ओके, सो या ठिकाणी हा सिंगल कंप्रेसेबल तुम्ही म्हणू शकता. राईट, सो फर्स्ट वन अनकोटेड टॅबलेट. सेकंड वन आहे, सो दिस इज कॉल्ड कोटेड टॅबलेट. सो कोटेड टॅबलेट मध्ये याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. सो याच्यामध्ये, राईट, सो फर्स्ट वन आहे दॅट इज कॉल्ड शुगर कोटेड टॅबलेट. राईट, शुगर कोटेड टॅबलेट. अँड सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड फिल्म कोटेड टॅबलेट. शुगर कोटेड टॅबलेट अँड फिल्म कोटेड टॅबलेट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक एक बीट लिहून घ्या. यस, सो एक आहे पहिला पॉइंट दॅट इज कॉल्ड शुगर कोटेड टॅबलेट, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिल्म कोटेड टॅबलेट. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ चॉकलेट कोटेड टॅबलेट. ओके, सो हा पण टाईप त्याच्यामध्ये ऍड करून घ्या. राईट, सो नेक्स्ट वन आहे, पुढचा जो टॅबलेटचा क्लास आहे, सो दॅट इज कॉल्ड एंटरिक कोटेड टॅबलेट. एव्हरी टॅबलेट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कव्हर करायचे आहे. ओके, सो प्रत्येक टॅबलेट मध्ये आपल्याला डीप मध्ये जायचं आहे.
राईट. सो लक्षात ठेवा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सो सेकंड वन आहे पुढचा. सो मॉडिफाईड रिलीज टॅबलेट, राईट. सो सेकंड क्लास आहे. सो दॅट इज कॉल्ड मॉडिफाईड रिलीज टॅबलेट. सो मॉडिफाईड रिलीज टॅबलेट मध्ये फर्स्ट वन आहे, यस. सो दॅट इज कॉल्ड रिपीट ऍक्शन टॅबलेट. सो या ठिकाणी हा क्लास इथे लिहून घ्या, राईट. रिपीट ऍक्शन टॅबलेट. सो सेकंड वन आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मल्टी लेअर टॅबलेट. तुम्ही याला मल्टी लेअर टॅबलेट पण म्हणू शकता, ज्यांच्यामध्ये परत परत ऍक्शन या ठिकाणी बघायला मिळते. सो सेकंड वन आहे याच्यामध्ये. सो दॅट इज कॉल्ड डिले रिलीज टॅबलेट. यस, डिलेड रिलीज म्हणा किंवा डिलेड ऍक्शन म्हणा, राईट. सो त्याच्या पुढे या ठिकाणी लिहून घ्या. सो दॅट इज कॉल्ड सस्टेन्ड रिलीज टॅबलेट. यस, सस्टेन्ड रिलीज टॅबलेट. ओके. सो याच्यामध्ये वेगवेगळे डोसेस फॉर्म आहेत. याच्यामध्ये तुमचे या ठिकाणी रिझर्वायरचे आहेत, मॅट्रिक्सचे आहेत. लक्षात ठेवा. सो जे आपण या ठिकाणी जे टॅबलेट डिस्कस करतोय याच्या अकॉर्डिंगली याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सो लक्षात घ्या, या सगळ्या पॉइंट्सला क्लिअर करून घ्या. सो टॅबलेट ऍप्लिकेबल फॉर द, यस, तुम्ही असं म्हणू शकता लोकल रूट. सो लोकल रूट मध्ये काय आपण या ठिकाणी, सो पहिला रूट आहे. सो दॅट इज कॉल्ड बक्कल टॅबलेट. सो जे आपण लोकल रूटनी याचं ऑब्झर्वेशन करतो, बक्कल टॅबलेट. सो या ठिकाणी सेकंड टॅबलेट आहे. सो दॅट इज कॉल्ड सबलिंग्युअल टॅबलेट. यस, बिलो द टंग, राईट. सो बिलो द टंग नायट्रोग्लिसरीन इन केस ऑफ अंजायना पेक्टोरिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो एक साइडनी तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, एक साइडनी तुमचं रायटिंग पाहिजे. सो इफ यू वॉन्ट टू मास्टर इन दिस फील्ड, इफ यू वॉन्ट टू मास्टर इन दिस सोटिक्स, सो टॅबलेट शिवाय ते शक्य नाही आहे. याच्यामध्ये क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटर्स आहेत जे तुमच्या पूर्ण लाईफमध्ये, जर तुम्ही इंडस्ट्री लेवलला जर काम करणार असाल किंवा तुम्ही अकॅडमिक लेवलला जर काम करणार असाल तर हे सगळे पार्ट्स त्या ठिकाणी खूप जास्त ऍप्लिकेबल आहेत. सो एक आहे या ठिकाणी बक्कल टॅबलेट. सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड सबलिंग्युअल टॅबलेट. सो थर्ड वन आहे. सो दॅट इज कॉल्ड चेवेबल टॅबलेट. सो चेवेबल टॅबलेट, सो हा पावला आहे जीपॅट 2021 साठी, राईट. सो चेवेबल टॅबलेट वरती क्वेश्चन आहे जीपॅट 2021. सो एक टॅबलेट तुमचा 3 ते 4 क्वेश्चन देतो. ओके. सो मिनिमम 3 to 4 क्वेश्चन्स ओनली ऑन द टॅबलेट्स. सो एक पॉइंट या ठिकाणी क्लिअर करून घ्या, राईट. सो इथपर्यंत आपण म्हणू शकतो, यस. या ठिकाणी अजून एक टॅबलेटचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ओरल डिस्पर्सेबल टॅबलेट. ओके. सो ही पण एक प्रकारची टॅबलेटच आहे ना, जे टॅबलेट या ठिकाणी आपण देऊ शकतो. सो अजून कुठले टॅबलेट्स आहेत जे ओरली देऊ शकतो? सो दॅट इज कॉल्ड लोजेंजस. ओके. अँड नेक्स्ट वन आहे दॅट इज कॉल्ड ट्रॉचेस. सो इथपर्यंत पण क्लिअर करून घ्या, राईट. सो अजून या ठिकाणी ओरल कॅव्हिटी मध्ये कोणती टॅबलेट आहे? सो दिस इज कॉल्ड ॲज अ डेंटल कोन्स, जे आपल्या आफ्टर द टूथ एक्सट्रॅक्शन, सो मेनली सो हॅव्हिंग द अँटीबॅक्टेरियल टॅबलेट जे याच्यामध्ये असतात. सो आफ्टर द टूथ एक्सट्रॅक्शन त्या सॉकेटमध्ये ही टॅबलेट ठेवली जाते. ओके. सो लक्षात घ्या, डेंटल कोन याच्यामध्ये आला. ओके. सो याच्यामध्ये तुमच्या या सगळ्या लेअरच्या टॅबलेट्स या ठिकाणी आपण क्लिअर करत आहोत. सो या ठिकाणी रिपीटेड ऍक्शन्स ही मल्टी लेअर टॅबलेटनी पण तुम्हाला मिळून जाते. सो या सगळ्या टॅबलेट्स असतात. सांगा मला, सो विच ऑफ द फॉलोइंग टॅबलेट डझंट हॅव्हिंग द डिसइंटिग्रंट? असा कोणता टॅबलेटचा डोसेस फॉर्म आहे ज्याच्यामध्ये डिसइंटिग्रंट नसतात? तुम्ही सांगू शकता. असा कोणता डोसेस फॉर्म आहे ज्याच्यामध्ये निगेटिव्ह हीट सॉल्व्हेशन असतं? सांगू शकता. असा कोणता टॅबलेट आहे ज्या टॅबलेटमध्ये फिजियोलॉजिकल सेपरेशन असतं? सो हा एक टॅबलेट आहे, हा एक टॅबलेट आहे, हा एक टॅबलेट आहे. सो या टॅबलेटला या ठिकाणी कंबाईन केलेलं आहे. सो ही एक लेअर आहे, ही एक लेअर आहे आणि ही एक लेअर आहे. सो दिस इज कॉल्ड मल्टिपल लेअर टॅबलेट. So whenever the any compound which is responsible for the synergistic effect but they are physiologically incompatible. काय शिकवतोय मी? सांगा मला. Whenever we are going for the right synergistic effect, what is the synergistic effect? So A plus B, so यांचा जो इंडिव्हिज्युअल इफेक्ट असतो it is greater than the, so या ठिकाणी हा इंडिव्हिज्युअल A आणि B पेक्षा हा तुमचा कसा असतो? ग्रेटर असतो. A प्लस बी चा जो इफेक्ट असतो, A प्लस बी चा इफेक्ट या ठिकाणी ग्रेटर असतो ॲज कम्पेअर टू A प्लस बी. सो ए बी करा या ठिकाणी, म्हणजे इथं कॉम्बिनेशन्स कळून येते. सो याला आपण काय म्हणतो? सिनर्जिस्टिक इफेक्ट. फॉर एक्झाम्पल वी हॅव द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. सो सिक्वेन्शियल ब्लॉक ऑफ सल्फोनामाइड
a sequential block of sulfonamide with the trimethoprim. So this is a very important sequential